नमस्कार मित्रांनो. आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन टॉपिक मल्टिप्लिकेशन. समजा आपल्याकडे 11चे मल्टिपल्स आहे, जसं की 11, 22, 33, 44, 55 है ना. सपोज काय आपल्याकडे बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. सपोज 11चे मल्टिपल्स आपल्याकडे दिलेले आहे. आता 11चे मल्टिपल्स म्हणजे काय असतात, की जसं की 11, ठीक आहे, 11 नंतर 22 नंतर 33 नंतर 44 55 66 77 है ना. यांना आपण काय म्हणतो, मल्टिपल्स ऑफ 11. ठीक आहे. आता जर समजा आपल्याला ह्या 11च्या मल्टिपल्सला काय करायचं आहे, 2, 3, 4 म्हणजे कोणत्याही 1 डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचा. आता 1 डिजिट नंबर म्हणजे कोणता येईल, जसं की 2 पण राहू शकतो, 3 पण राहू शकतो, 4, 5 अप टू ही कुठपर्यंत येईल, ह्या ठिकाणी 9 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे आता ही मेथड कशी अप्लाय करायची याच्यामध्ये हे बघा. सपोज आता मी ह्या ठिकाणी नाही का एक क्वेश्चन घेतो, म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चनवरून समजून जाणार की ही ट्रिक कशी अप्लाय करायची. जसं की सपोज मी ह्या ठिकाणी काय केलं, 55 आणि मल्टिप्लाय बाय इथे घेतलं ह्या ठिकाणी मी 6. ठीक आहे. मला ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. तर मल्टिप्लाय करताना काय करणार आपण, हे जे दोन नंबर्स आहे कोणते, 55चा लास्ट डिजिट आणि हा 6, ह्या दोघांचं करणार आपण मल्टिप्लिकेशन. तुम्हाला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते काय भेटणार ह्या ठिकाणी, 30. 6 5 जा 30. ठीक आहे. हे 6 5 जा 30 काढल्याच्या नंतर आपण यात काय करणार आहे, की हेच तर जे डिजिट जे आपण काढलेले आहे, म्हणजे हे जे दोन नंबर आपण जे लिहून काढले 30, ह्यांचं करणार ॲडिशन. तर 3 + 0 तुम्हाला काय भेटणार ह्या ठिकाणी आन्सर 3. म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर जे आहे काय आहे, हे 330. बघा तुम्ही याला चेक पण करू शकता. आपली जे म्हणजे रेग्युलर मेथड जी आहे स्कूल मेथड, त्याने पण तुम्ही याला चेक करू शकता. 55 मल्टिप्लाय बाय 6 है ना, 5 6 जा 30 आणि हा कॅरी 3, 5 6 जा 30 किंवा 6 5 30, 30 + 3 33. बघा आलं. म्हणजे इथे नाही का तुम्ही कोणतीही मेथड इथे म्हणजे कोणत्याही ट्रिकने लागू शकता, पण ही ट्रिक थोडी इझी आहे. पण ही ट्रिक फक्त ॲप्लिकेबल आहे कोणत्या क्वेश्चनसाठी, ज्यात नाही का म्हणजे हे जे आहे मल्टिपल्स ऑफ 11 असणं गरजेचं आहे. सपोज अजून एक क्वेश्चन घेतला आपण ह्या ठिकाणी, 77 मल्टिप्लाय बाय 9. ठीक आहे. सपोज आता माझ्याकडे हा एक क्वेश्चन आहे, 77 मल्टिप्लाय बाय 9. तर काय करणार आपण, ह्या दोघांना पहिले आपण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल या ठिकाणी. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 7 9 जा 63. ठीक आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपण करणार आहे, हेच नंबर जे आहे यांना आपण ॲड करणार आहे. ठीक आहे. 6 + 3 काय होईल आन्सर याचं, 9. म्हणजे तुमचं जे फायनल जे आन्सर जे आहे ते काय आहे ह्या ठिकाणी, 693. ओके. तर अशा प्रकारे हा एक छोटासा एक व्हिडिओ होता रिगार्डिंग मल्टिप्लिकेशन ऑफ मल्टिपल्स ऑफ 11 है ना, बाय एनी 1 डिजिट नंबर. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही डिफिकल्टीज जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण कळवायला विसरू नका. थँक्यू.